महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराचे आता वारे वाहू लागलेले आहेत। विधानसभेआधी शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार होणार का अशी आता चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी शिवसेनेच्या इच्छुकांचे देवही पाण्यात आहेत। लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराचे आता वारे वाहू लागलेले आहेत। विधानसभा निवडणुकीआधी शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते। विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वी हा विस्तार होईल असं म्हटलं जात आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत। शिवसेना आमदार भरत गोगावले मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत, तर संदीपान भुमरे खासदार झाल्यानं त्यांच्या जागी संजय शिरसाट आणि संतोष बांगर यांची वर्णी लागू शकते। संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळालं नाही तर ते काय करतील या संदर्भात रोहित पवार यांनी भाकीत वर्तवलेलं आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीही अनेकांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे। राष्ट्रवादीत भुजबळांना देखील मंत्रिमंडळात मोठं खातं मिळेल अशी भुजबळ समर्थकांना अपेक्षा आहे। तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, त्याच्यात ते निर्णय घेतील। तुम्हाला काही खातं अपडेट करून मिळण्याची अपेक्षा? काही कुठलंही खातं अपडेट करण्याची स्वतः अपेक्षा नाही, कसलीच अपेक्षा नाही। माझं काम जे आहे त्या मतदारसंघाच्या लोकांचे प्रश्न सोडवायचे, त्याच्यासाठी आपण बघितलं आता कितीतरी मीटिंग झाल्या। आणि दुसरं म्हणजे की जे आहे जो बाकीचा जो आमचा जो आयडियोलॉजी आमची जे आहे फुले शाहू आंबेडकरांची छत्रपतींची, त्यानुसार सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रश्न कसा काय सुटेल त्यात काम करायचं। बाकी आता कसलं अपडेट करताना खात्या अपडेट कसलं काय करणार? तिथे जाऊन त्यांना हजेरी लावावं लागते, आपली दिल्ली दरबारी जावं लागतं, तिथे जाऊन हजेरी लावावं लागते, त्याच्याशिवाय ते चालणार, त्यांचं सरकार कसं चालणार? त्याच्यामुळे वारंवार जाऊन त्यांना तिथल्या अनेक गोष्टीसाठी त्यांना माहिती द्यावं लागते, त्यांच्याकडनं परवानगी घ्यावं लागते, तेव्हा ते महाराष्ट्रातून काम करतात। माझ्या कार्यकक्षाच्या बाहेरचा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा या तिघांना विचारू शकता आणि तेच वरिष्ठ नेते या संदर्भात भाष्य करू शकतील। संजय शिरसाटांची खूप मोठी अडचण झालेली आहे। 2.5 वर्ष झालं त्यांनी कपडे शिवलेले, जॅकेट शिवलेलं आहे, पण त्यांना मंत्रिपद मिळत नाहीये। आणि त्याच्यामुळे त्यांचं होतं असं आहे की कधी कधी ते काय बोलतात याच्यावर त्यांचा कंट्रोलच राहत नाही। महायुतीमध्ये आज किती अडचणी येते हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे। त्यामुळे त्यांनीच महायुतीमध्ये कुणी कोणाचा आणि कोणासाठी बांबूचा वापर केला याचा एक खोलात जाऊन अभ्यास करण्याची जरूरत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।